नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। अल्प पावसाने शेती उद्ध्वस्त, बेळगाव दुष्काळग्रस्त घोषित करण्याची भाजपची मागणी। यरगट्टी तालुक्यात भाजप नेत्यांकडून पीक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी। निडगल मंदिर तोडफोडीने संताप, दोषींवर कारवाईसाठी हिंदू संघटनांचा गृहमंत्र्यांकडे धाव, 8 दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। वडगावात मंगाई देवीच्या यात्रेचा उत्साह, मंगळवारपासून वार्षिक यात्रेला प्रारंभ, हजारो भाविकांची उपस्थिती, सुरक्षेची ही जय्यत तयारी। पीबी रोडवर रेल्वेची धडक, महाविद्यालयीन विद्यार्थी रोहित पाटीलचा मृत्यू, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त। मोरावर भटक्या कुत्र्याचा हल्ला, डीपी स्कूल परिसरात मोर गंभीर जखमी, सोशल वर्कर टीमकडून तातडीची मदत। 160 कोटींच्या गुंतवणूक फसवणुकीत अटक, 3000हून अधिक नागरिकांची फसवणूक, टिळकवाडी पोलिसांची कारवाई। आंबोलीत सर्पदंशाने पर्यटकाचा मृत्यू, वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली, उपचारापूर्वीच 38 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे। भाजपच्या नेत्यांनी रविवारी यरगट्टी तालुक्यातील विविध भागात पीक नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। उशिरा सुरू झालेला पाऊस आणि त्यानंतरही कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके वाळून गेली आहेत। पीक वाचवण्यासाठी केलेला खर्चही उत्पादनातून भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले। जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा आणि गरज पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी भाजपचे आमदार एन रविकुमार, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार शशिकला जोल्ले, विठ्ठल हलगेकर, दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार संजय पाटील, रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एस पाटील, विभाग सहप्रभारी बसवराज यकुंची, जगदीश बुधिहाळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते। निडगल आणि खेमेवाडी येथील मंदिरांमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेने परिसरात संतापाचं वातावरण आहे। या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। नेमका प्रकार काय आणि आंदोलकांचा इशारा काय आहे जाणून घेऊया। खानापूर तालुक्यातील निडगल येथील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिरासह खेमेवाडी येथील कुट्टी माऊली आणि मरियम्मा मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना 8 ऑगस्ट रोजी समोर आली। मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव आणि तुळशी वृंदावनाची नासधूस झाल्याने ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे। दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू संघटनेच्या वतीने खानापूर तहसीलदारांमार्फत गृहमंत्री प्रियांक खरगे यांना निवेदन देण्यात आले। येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पंडित ओगले यांनी दिला आहे। यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान मंदिर तोडफोडी मागील नेमका हेतू आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। बेळगावच्या वडगावातील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सजला असून भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि आयोजकांकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। बेळगाव शहरातील वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट पासून उत्साहात सुरू होत आहे। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांच्या सोयीसाठी बॅरिकेड्स उभारून विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। शहापूर वडगाव मार्गावर शुभेच्छा फलक लावण्याची लगबग सुरू असून मनोरंजनात्मक खेळणी तसेच गृहोपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्स उभारण्यात येत आहेत।
पेरणीनंतर भात उगवल्यावर यात्रा भरवण्याची परंपरा असून महिनाभर देवीचे वार पाळल्यानंतर गाऱ्हाणे उतरवून यात्रेला सुरुवात होते. यंदा यात्रेला हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बेळगावमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. शहरातील तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ रेल्वेची धडक बसून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. रोहित रमेश पाटील असं मृत विद्यार्थ्याचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. सदर घटना सोमवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेळगाव शहरातील ओल्ड पीबी रोड नजीकच्या तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ सोमवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1च्या सुमारास रेल्वेची धडक बसून रोहित रमेश पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम बेळगावच्या अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता, मायकल पिंटो आणि शुभम हुली यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला. घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत असून विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. बेळगावच्या डीपी स्कूल परिसरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमी मोराची माहिती मिळताच समाजसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं. प्राथमिक उपचारानंतर मोराला पुढील उपचारांसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलंय. बेळगाव शहरातील डीपी स्कूल परिसरात सोमवारी सकाळी भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर गंभीर जखमी झाला. जखमी मोराची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापकांनी समाजसेवकांशी संपर्क साधला. माहिती मिळताच अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, मायकल पिंटो, शुभम हुली आणि गौतम श्रॉफ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मोराला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर वनविभाग आणि सोशल वर्कर टीमच्या संयुक्त प्रयत्नातून जखमी मोराला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. मोराचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने मदत केल्याबद्दल शाळा प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सर्वांचे आभार मानले. बेळगावात तब्बल 160 कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 3000हून अधिक नागरिकांकडून रक्कम जमा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. जादा व्याजदराचा आमिष दाखवून ही गुंतवणूक करण्यात आल्याचं तपासामध्ये समोर आलंय. बेळगावात तब्बल 160 कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 3000हून अधिक नागरिकांकडून रक्कम जमा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. जादा व्याजदराचे आमिष दाखवून ही गुंतवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 3000हून अधिक नागरिकांकडून सुमारे 160 कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा करून फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी अपेक्स बिझकॉप LLP कंपनीशी संबंधित आरोपी अर्जुन महादेव वाघमारे वय 36 याला अटक केली आहे. जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून रक्कम जमा करून ती शेअर बाजार आणि स्थावर मालमत्तेत गुंतवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बर्ड्स ॲक्ट, KPID ॲक्ट तसेच BNS ॲक्ट 318(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाघमारे याला बेळगाव येथील अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, PSI विश्वनाथ घंटामठ आणि तपास पथकाने ही कारवाई केली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकातील पर्यटकाचा सर्पदंशानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला.
सर्पदंशानंतर रुग्णालयात हलवण्यात येत असताना आंबोली घाटातील वाहतूक कोंडी अडथळा ठरली. रुग्णवाहिका तब्बल 2 ते 3 तास कोंडीत अडकल्याने उपचार मिळण्यापूर्वीच या पर्यटकाचा मृत्यू झाला. आंबोली येथील मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेत असताना सर्पदंश झाल्याने कर्नाटकातील हंपी येथील 38 वर्षीय पर्यटक गंगाधर मरप्पा यांचा रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत असताना आंबोली घाटातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकली. सावंतवाडीला पोहोचण्यास 2 ते 3 तास लागल्याने उपचार मिळण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव व कृतज्ञता दिन रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी मराठा मंदिरच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शहर व परिसरातील 4,000हून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रबोधन करताना प्रल्हाद पै म्हणाले, सद्गुरू एका बाजूने ज्ञान देत असतात तर दुसऱ्या बाजूने शहाणपण शिकवत असतात. त्यामुळे सद्गुरूंबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञताच ही खरी उपासना आहे. मानवी जीवन हे कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर आधारित असले पाहिजे. कृतज्ञता ही नेक्स्ट टू गॉड आहे. त्यामुळे मनात सदैव कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. कार्यक्रमादरम्यान सद्गुरूंनी सांगितलेली विश्व प्रार्थना तसेच विश्व शांतीसाठीच्या प्रार्थना दिवसभर सामूहिकरित्या सादर करण्यात आल्या. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर येथे लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वतीने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करत समाजाच्या मागण्या शासन स्तरावर गांभीर्याने मांडून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या लाभातील अडचणी, विविध योजनांमधील जाचक अटी आणि अन्य प्रलंबित प्रश्नांवर मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या आश्वासनामुळे आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले असून आता बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे समाज बांधवांचे लक्ष लागले आहे. बेळगावच्या भवानीनगर मंडोळी रोडवरील नित्यानंद कॉलनी परिसरात रात्रीच्या सुमारास 5 जणांचे संशयित टोळके या भागात फिरताना दिसून आले. मध्यरात्रीच्या सुमारास संशयित व्यक्तींनी परिसरातील बंगले आणि घरांची पाहणी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींचा संशयास्पद वावर आढळून आल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने या टोळक्याचा वावर होता का याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नित्यानंद कॉलनी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या संशयित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या हालचालींची चौकशी करण्याची मागणी होत आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात सोमवारी सकाळपासून संततधार पावसाने पुन्हा जोर धरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम झालाय. पावसामुळे बाजारपेठेतील वर्दळ मंदावली असून नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून बेळगावकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलाय. त्यामुळे आगामी काळातील पाणी टंचाईची चिंता काही अंशी दूर झाली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील मुलंगी गावामध्ये सुमारे 15 फूट लांबीच्या अजगराने एका मेंढीला विळका घालून गिळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन अधिकारी आणि सर्पतज्ञ राजक शहा यांचे शिष्य मलिक रिहान यांनी घटनास्थळी पोहोचून अजगराला सावधगिरीने पकडले. या हल्ल्यात मेंढीचा मृत्यू झाला. मात्र पकडलेल्या अजगराची यातून सुटका करून त्याला वन विभागाने जवळच्या जंगलात सुरक्षितपणे सोडले. या घटनेमुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
बेळगाव तालुक्यातील निलजी येथील कृष्णभक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर यात्रेला रवाना झाले. या यात्रेचा शुभारंभ भाजप बेळगाव ग्रामीणचे माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. यावेळी निलजी गावातील सुमारे 200 भाविक 4 खासगी वाहनातून पंढरपूरकडे रवाना झाले. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी निघालेल्या या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. निलजी गावातून पंढरपूर यात्रा आयोजित करण्याची परंपरा गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होत असून भक्ती आणि श्रद्धेने हा उपक्रम पार पडतो. यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी गावातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल नामाचा जयघोष करत भाविकांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील मुदगे येथील जागृत देवस्थान श्री भावकेश्वरी देवीच्या 2 दिवसीय यात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यात्रेदरम्यान परिसरासह दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. शनिवारी ओटी भरणे, नवस फेडणे यासह विविध धार्मिक विधी पार पडले. रात्री पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला. तर भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मारिहाळ पोलिसांनी वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले होते. भाविकांच्या वाहनांसाठी सरकारी प्राथमिक मराठी शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक उत्साह, भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत यंदाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा अभ्यासपूर्ण आणि कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा करणारे डॉक्टर दीपक पवार यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंद्रे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत सीमा प्रश्नाचा इतिहास, न्यायालयीन प्रक्रिया, राजकीय घडामोडी तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न कक्षात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करताना डॉक्टर पवार यांनी सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला आहे. सीमा प्रश्नाच्या कायदेशीर बाजू, राज्यघटनात्मक हक्क, भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक अस्तित्व या विषयांवरही त्यांनी शासनाला मार्गदर्शन केले आहे. सीमा लढ्याला दीर्घकालीन ताकद देण्यासाठी युवकांनी सातत्यपूर्ण आणि अभ्यासाधिष्ठित लढा उभारावा असे आवाहन त्यांनी केले. जुने बेळगाव येथील गणेशपेठ गल्लीतील सरकारी शाळेसमोरील धोकादायक पाण्याची टाकी अखेर रविवारी सुरक्षितरित्या पाडण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या या टाकीमुळे शाळकरी विद्यार्थी, शिक्षक तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी एसडीएमसीच्या माध्यमातून महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व शिक्षण विभागाकडे टाकी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या पाहणीनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून टाकी पाडण्यात आली. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी न होता काम पूर्ण झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून या कामासाठी संतोष शिवणगेकर, विनायक पाटील, ज्योतिबा भोसले, मोहन बेनके, संदीप पाटील, नितीन पाटील, एसडीएमसी कमिटी आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.